अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर निकृष्ट दर्जाचा पोषण आहाराचा व्हिडिओ टाकल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती। लोकशाही मराठीनं ही बातमी दाखवल्यानंतर आता देवयानी पारधी यांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलंय। जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली। पाहूयात। 14 ऑगस्ट रोजी आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी येथील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी स्वतःच्या सोशल मीडियावरून तिथं पुरवण्यात येणाऱ्या अन्नधान्यामधील गुणवत्तेबद्दल काही प्रश्न निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यांची त्याच्याबद्दलची तळमळ ही जरी योग्य असली तरी ती प्रशासनाच्या प्रक्रियेला धरून किंवा प्रोसिजरला धरून नव्हती। त्याच्या संदर्भातली गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भाची कारवाई करण्याचं काम हे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांच्यावर या प्रकरणी केलेली जी काही कारवाई होती ती कारवाई मागे घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आता तेलातील भेसळ रोखण्यासाठी खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घातली आणि त्यामुळे गडचिरोलीकर नागरिकांना या निर्णयावर काय वाटतंय, तसंच साखरेच्या अचानक वाढलेल्या मोठ्या दरामुळे जनसामान्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटतायत हे जाणून घेण्यासाठी या नागरिकांशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। पाहूयात। खुला तेल आवश्यकच आहे नाही का, गरीब गुंड्याले पाहिजे ना। पाऊस मधला तर घेऊ शकत नाही काही काही लोक म्हातारे। का बरं पाऊस मधलं काम नाही घेऊ शकत? महागाई वाढली, पाऊस म्हणजे महागच राहते। फुला तर फुलाच होऊ शकते आणि पाकिटचा तर पाकिटच होऊ शकते। पाकिटचा म्हणजे कसं शुद्ध राहते ना, आपण कोणत्याही वस्तू काही बनवू शकतो लहान मुलाला नाही का। आणि पहिलं कसं हानिकारक होता नाही का, माशा वगैरे पडत होत्या। आता काही पाकिटचा म्हणजे शुद्ध राहते, पॅकिंगचा राहते, याच्यामध्ये काही हे नाही राहत नाही का, पॅकिंगचाच येत आहेत सगळ्याकडे। एका वेळी दुगना भाव झाल्यामुळे लोकांना एका वेळी झटका पोहोचते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।